जय श्री कृष्ण, राधे राधे। आज वृंदावन धाम यात्रेचा हा तिसरा दिवस, भाग तिसरा। निघालो सकाळीच, राधा माधव मंदिरात गेलो, आरती केली आणि आज बरसाण्याला निघालो। आम्ही ऑटो बुक केली होती। ऑटो बुक केल्यामुळे आम्हाला प्रवास करणं सहज सोपं झालं, कारण वृंदावनपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर नंदगाव, बरसाना, गोवर्धन पर्वत, तर त्यामुळे आम्हाला ऑटो बुक करणं खूप सोयीस्कर वाटलं। त्यानंतर आम्ही सुरुवातीला पहिल्यांदाच गेलो ते नंदगावमध्ये। नंदगावाचा जो श्रीकृष्ण महल आहे, नंदबाबाचं जे घर आहे ते एका टेकडीवर आहे तो महल, त्यामुळे वरती जाताना पायऱ्या होत्या, तिथे खूप माकडं होती। माझी बहीण घेऊन बसली होती ही 2 छोटी छोटी माकडं। असं ही पूर्णपणे महल आहे आणि या महलमध्ये श्रीकृष्ण जवळजवळ 9 वर्ष 9 दिवस राहिले होते असे तिकडची लोक सांगतात। त्या नंदमहालाचा हा दरवाजा आहे। खूप भव्य दिव्य हा नंदमहाल आहे। या नंदमहालामध्ये गेल्यावर नंदबाबा, यशोदा मैयाची मूर्ती आहे, श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांची मूर्ती आहे। हा अशा प्रकारे हा नंदमहालाचा परिसर आहे। इथे थोडा वेळ थांबलो। या नंदमहालामध्ये संपूर्ण नंदमहाल खूप छान पद्धतीत बघितला, थोडी तिकडची स्पंदनं घेतली। छोटासा बाळकृष्ण इथे कसा राहिला असेल, कशा गमती जमती केल्या असतील, इथे जाऊन लोकांच्या घरातून माखन कसं चोरून घेत असेल, या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि खूप मनाला आनंद झाला। थोडा वेळ थांबलो आणि मग निघालो कीर्ती मंदिराकडे। कीर्ती मंदिर हे राधाराणीच्या आईचं मंदिर, हे खूप भव्य दिव्य मंदिर आहे। यामध्ये खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत। ही कीर्ती राणी राधाराणीला घेऊन बसलेली आहे आणि इथे खूप सुंदर फोटो लावले होते। यामध्ये राधाराणी आणि तिच्या अष्टसख्या दिसत आहेत आपल्याला। खूप सुंदर मंदिर आहे। हे मंदिर इतकं मोठं आणि सुंदर आहे। यामध्ये या ज्या मूर्त्या आहेत त्या राधाराणीच्या सख्या ज्या होत्या, 8 अष्टसखी म्हणतात त्यांना, त्या 8 सखींच्या इथे मूर्त्या आहेत। हे मंदिर जे आहे कीर्ती मंदिर, हे रात्रीच्या वेळेला असं दिसतं। त्यानंतर आम्ही निघालो बरसाण्याला। बरसाना म्हणजे जिथे जाण्यासाठी माझा प्राण म्हणतात ना कंठाशी आलेला, ते हे बरसाना ठिकाण। म्हणजे राधाराणीची जर कृपा असेल तर तुम्ही वृंदावनमध्ये येऊ शकता, पण राधाराणीची खूपच मनापासून तुमच्यावर जास्त कृपा झाली असेल तर तुम्ही बरसाण्याला पोहोचू शकता। म्हणजे वृंदावनमध्ये जर 10,000 लोक येत असतील तर फक्त 1000 लोकच बरसानापर्यंत पोहोचू शकतात राधाराणीच्या या महालामध्ये। बरसाना हे राधाराणीचं गाव आहे, जिथे राधाराणी राहत होती आणि इथे सर्वच जण पोहोचू शकत नाहीत। इथे जे स्पेशल असतात राधाराणीसाठी तेच बरसाण्याला पोहोचतात। तर माझी खूप मनापासून इच्छा होती की बरसाण्याला जावं आणि राधाराणीने ती माझी इच्छा पूर्ण केली। आम्ही बरसाण्याला आलो, खूप सुंदर दर्शन झालं राधाराणीचं, मनापासून तिचं दर्शन घेतलं। त्यानंतर जुना महाल होता, तिथे गेलो, तिथेही खूप सुंदर दर्शन झालं राधाराणीचं आणि मन प्रसन्न झालं आणि मला वृंदावनला आल्याचं जे सार्थकी लागलं माझं येणं, माझी खूप मनापासूनची इच्छा पूर्ण झाली। त्यानंतर आम्ही निघालो गोवर्धन गिरिराजाच्या दर्शनासाठी। गोवर्धन पर्वताचं दर्शन घेणं म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आणि राधाराणीचं दर्शन घेतल्यासारखं आहे, कारण त्या दोघांनाही गोवर्धन पर्वत फार प्रिय होता। त्यामुळे आम्ही गोवर्धन गिरिराजाचं दर्शन घेण्यासाठी निघालो। गोवर्धन मंदिरात आलो आणि इथे अभिषेक केला दुधाचा। इथे अशी कथा सांगितली जाते की जर तुम्हाला इथे नीलगाईचं दर्शन झालं तर ते खूप शुभ मानलं जातं आणि लकीली आम्हाला त्या दिवशी गोवर्धन पर्वतावर नीलगाईचं दर्शन झालं। इथे खूप भक्त परिक्रमा करत असतात। जवळजवळ 21 किलोमीटरचा हा परिक्रमा मार्ग आहे। 7 ते 8 तास परिक्रमा करायला लागतात।
खूप भाविक भक्त मनापासून श्रद्धेने गोवर्धनाची परिक्रमा करत असतात. सर्व राधाराणींच्या भक्तांची ही एक मनापासून इच्छा असते की एकदा तर ती गोवर्धन पर्वताची परिक्रमा करावी. खूप सुंदर अनुभव असतो तो. पुढे गेल्यावर आम्हाला लागलं ते कुसुम सरोवर. हे कुसुम सरोवर साक्षात श्रीकृष्णाने राधाराणीसाठी तिथे प्रकट केलं होतं अशी त्याची आख्यायिका आहे. खूप सुंदर आणि मोठं सरोवर हे आहे. याचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे गेलो राधाकुंड. राधाकुंड आणि श्यामकुंड ही दोन्ही कुंड जवळजवळ आहेत बाजूबाजूला. या मंदिराच्या बाजूला पलीकडे तिकडे श्यामकुंड आहे. आणि अशी गंमत आहे की या दोन्ही कुंडातल्या पाण्याचा रंग वेगळा वेगळा आहे. एक कुंड जे श्यामकुंड आहे ते साक्षात भगवंत श्रीकृष्णांनी तयार केलेलं आणि हे जे राधाकुंड आहे ते राधाराणींनी प्रकट केलेलं कुंड आहे. याची आख्यायिका अशी आहे की एकदा एक राक्षस वासरूचं रूप घेऊन येतो श्रीकृष्णाला मारण्यासाठी. त्यावेळी श्रीकृष्ण त्याचा वध करतात. पण राधाराणी इतकी प्रेमळ आहे की वासरू जरी तो राक्षस असला तरी तो वासरूच्या रूपात आला होता व त्याने त्याची हत्या करू नये, त्यामुळे श्रीकृष्णाला गोहत्येचं पाप लागलं अशी राधाराणीची समजूत असते. त्यावेळी त्या गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी ती श्रीकृष्णांना त्याचं प्रायश्चित्त घ्यायला सांगते. त्यावेळी श्रीकृष्ण साक्षात सर्व नद्यांना प्रकट करतात आणि त्या कुंडामध्ये स्नान करतात. तरीही राधाराणीचं मन शांत होत नाही. त्यावेळी ती स्वतः तिच्या हातातल्या कंकणाने जे कुंड बनवते ते राधाकुंड, आणि त्यामध्ये जेव्हा श्रीकृष्ण स्नान करतात त्यानंतरच ती श्रीकृष्णांचा स्वीकार करते. अशी खूप सुंदर कथा या श्यामकुंड आणि राधाकुंडाची आहे. संपूर्ण ब्रह्मांडातील पवित्र स्थान हे राधाकुंड मानलं जातं. दर्शन घेतलं आणि आम्ही पुन्हा निघालो वृंदावनला आलो. आमच्या हॉटेलवर गेलो आणि पूर्ण दिवस आमचा प्रवासात गेला होता. आम्ही खूप थकले होतो म्हणून आम्ही आराम केला, पण खूप छान सुंदर असा दिवस गेला. तुम्हीही वृंदावनला गेला असाल आणि तुमच्याकडेही अशाच काही अनुभव असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्हाला असंच आमच्याबरोबर फिरायला आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.